तू ना स्वानंदीवर नको चिडूस. तिची आई जे काही वागते त्यात स्वानंदीची काय चूक आहे? अरे पण मग त्या सांगत का नाहीत त्यांना? अरे सांगत असतीलही, पण तिची आई ऐकणाऱ्यातली आहे का? तुला माहिती, इनफॅक्ट त्या स्वतः गप्प करतात स्वानंदीला सगळ्यांसमोर. तू काय आता ऑफिशियली स्वानंदी मॅडमची केस घेतलीस का? वकील झालास का त्यांचा? अरे समर, मी तुला दुसरी बाजू सांगतो या गोष्टींची. स्वानंदी सतत समजून सांगत असेल त्यांना, पण ती बाई नाही ऐकत, आणि त्यामुळे त्या जे काही वागतात त्याचा राग स्वानंदीवर काढणं चुकीचं आहे. घ्या त्यांचाच फोन. ओ चल, शांतपणे बोल, चिडू नकोस. मला काय वेळ लागला का येणाऱ्या प्रत्येक माणसावरती चिडायला? नाही, मला वेळ लागले. तू चिडलेला दिसतोयस आत्ता मला, बघ. हे बघ, मी काय साधू संत नाहीये, माणूस आहे मी साधा. राग येतो मला. बरं ठीक आहे, आय एम सॉरी. तू चिडू नकोस, शांतपणे बोल. तू बोलतो शांतपणे? नको बोलतोस, पण चिडचिड न करता बोल. ठीक आहे. हॅलो हॅलो हॅलो, ऐकता का तुम्ही? का कट झालाय फोन? हॅलो हॅलो, मी आहे फोनवर आहे. मग बोला ना, काय काम आहे ते? काम असं नव्हतं. मग फोन का केलात? मला माफी मागायची होती आईच्या वतीने पुन्हा. सॉरी. अहो किती वेळा म्हणणार सॉरी? मी तर आता गणती करणं सोडून दिलंय. मी तुम्हाला सांगितलं होतं ना की तुम्ही बोला त्यांच्याशी, प्रेमाने बोला, समजून सांगा सगळेजण त्यांना. मी बोलले होते हो तिच्याशी, मी सारखं बोलत असते, पण तरी मला माहित नाही तिने इथे येऊन हे असं सगळं का केलं. कोणालाच कळत नाही की त्या बाईंचा नेमका प्रॉब्लेम काय आहे. आणि एक सांगू का स्वानंदी मॅडम, प्रत्येक गोष्टीला लिमिट असते. हा म्हणजे त्या कशाही वागल्या तरी मी माझी मर्यादा सोडून त्यांच्याशी वागणारच नाहीये. पण आता मी त्यांच्याशी बोलणारच नाहीये, कारण त्या पुन्हा असं काही बोलल्या ना आणि माझ्या समोर वागल्या तर मला त्यांच्याशी आदरानेच वागायला लागणार आहे. कळतंय का तुम्हाला? कळतंय मला. नाही 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 कळत आहे तुम्हाला? हे असं आमच्या घरात कधी घडलं नाही हो. त्या बाई येतात आणि आमच्या घरच्यांवरती वाटेल ते आरोप करत सुटतात. हे असं कधीच घडलं नाही आजपर्यंत. माझ्या फॅमिलीमुळे खूप खूप सफर होते तुमची फॅमिली, मला कळतंय. हॅलो, तुम्ही रडताय का? नाही, काही नाही. हॅलो हॅलो, हे बघा, तुम्ही आता तुम्ही 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 रडू नका प्लीज. हा मला ना यावेळेस हॅलो, हे बघा. हॅलो, हा निकिता बोल. केतकीच्या शाळेतून फोन आला होता. मॅडमने होमवर्क कॉपी केलाय. अगं मॅडम कशाला होमवर्क कॉपी करतील? मॅडम म्हणजे आपल्या केतकी मॅडम. बधीरच करे, तुझं लक्ष नाही ना माझ्याकडे. मी ठेवते फोन. चल उगाच फोन नको नको बोल, आता आहे माझं लक्ष. हे बघ, शुक्रवारी पेरेंट्स टीचर मीटिंग आहे. आपल्याला मॅमनी बोलवलं, दोघांनाही, सकाळी 11 वाजता. अगं सकाळी 11 वाजता कसं जमेल मला? माझं ऑफिस आहे आणि त्या दिवशी क्लायंट मीटिंग आहे महत्वाची. समर आहे ना, त्याला सांग मीटिंग कंडक्ट करायला. मला कारण सांगू नकोस हा. यार निकिता प्लीज चिडू नको. आणि खरंच काम महत्वाचं आहे म्हणून म्हणतोय यार. मग शाळा महत्वाची नाहीये का? फक्त मीटिंग्सच महत्वाच्या असतात का? मुलं सुद्धा आहेत प्रायोरिटी आयुष्यात, त्यांना सुद्धा महत्व देत जा आनंद. एक मिनिट, मी मुलांकडे लक्षच देत नाही असा टोन लावू नकोस हा. आणि मी क्लायंटला जरा मुलीच्या शाळेत जायचंय असं कारण नाही देऊ शकत. आणि तू आहेस ना, आई असणार आहे ना मीटिंगला. मग हे बघ, मला काही सांगू नकोस. तुझी पण जबाबदारी आहे, तुला यावंच लागणार आहे. वेगळ्या दिवशी घेतो ना मी ती जबाबदारी. त्या दिवशी नेमकं जमणार नाही एवढंच म्हणतोय मी तुला. तू कर ना मॅनेज. काय सगळं मीच करायचं? ठेव फोन. आता काय? हॅलो, सॉरी सॉरी, कोण? मेहता? हा बोला ना. हा कधी? आत्ता? नाही नाही, म्हणजे पॉसिबल आहे. कुठे भेटूया? ओके ओके, चालेल चालेल, नो प्रॉब्लेम. ओके. तुम्ही रडू नका हो. एवढ्याशा गोष्टीवरनं रडताय काय तुम्ही? तेवढीशी गोष्ट नाहीये. मला दिसतंय ना, आईच्या प्रत्येक वेळी अशा वागण्यामुळे तुम्हाला किती त्रास होत असतो, आणि मी काहीच करू शकत नाही. मला इतकं हेल्पलेस वाटतंय या सगळ्यामध्ये. आणि त्याने आता हे बघा स्वानंदी मॅडम, तुम्हाला वाईट वाटतं, मला कळतंय. तुम्हाला रडायचंय ना, तुम्ही खूप रडा, पण ना तुम्ही शिंकू नका. तुम्हाला कल्पना आहे ना की मला या जंतू संसर्गाची किती अलर्जी आहे ती. आता काही फोन मधून जंतू पोहोचतायत का तुमच्यापर्यंत? अरे हो, मी लक्षातच नाही आलं, मी विसरलो फोनवर येते. हे बघा, पाऊस आल्यानंतर मॅच कशी कॅन्सल होते ना, तसं तुम्ही रडायला लागल्यानंतर ना मी काय बोलत होतो हे विसरून जातो मी. हसलात ना? नाही. नाही नाही, हसलात तुम्ही. मग
कधीतरी इतके गमतीशीर बोलत असतं काहीतरी की हसू येतं. शिंका गेल्या? हो, स्ट्रेस गेला, शिंका गेल्या. नाही, पण मला जे लक्षात आलंय की तुम्ही एकूण वेगळ्याच आहात बरं का. म्हणजे तुम्हाला स्पीड ब्रेकर हा प्रकारच नाहीये. तुम्ही बोलत सुटलात की बोलत सुटलात, रडायला लागलात की रडतच राहता. थालीपीठ बनवायला लागलीत की इतकी अफलातून थालीपीठ बनवता की काय विचारायची सोय नाही. आहा, काय ती चव. आहा. तुम्हाला इतकी आवडलेली माझ्या हातची थालीपीठं? हे बघा स्वानंदी मॅडम, तुम्हाला माहितीये मला कौतुक करणं किती जड जातं. तरी सुद्धा मी एवढं कौतुक करतोय म्हणजे समजून जा ना तुम्ही. चला, तुम्ही रडू नये म्हणून जेवढं मला बोलता येणं शक्य होतं तेवढं मी बोललो बरं का. खुश. ओके. ओके. अहो थँक्यू तरी म्हणा. नाही म्हणजे मी आता ओके आहे असं म्हणायचं होतं. तुमच्यामुळे ना माझ्या आयुष्यातल्या ओके या शब्दाचा अर्थच बदलून गेलाय स्वानंदी मॅडम. थँक्यू आणि थँक्यू माझ्याशी नीट बोलल्याबद्दल. ओके. आमच्याकडे यू आर वेलकम म्हणतात. मग तुम्ही म्हणा. मी माझा पाणा सोडणार नाही. मी ओकेच म्हणणार. आणि खरं सांगू का, तुम्ही या अशा रडत जाऊ नका बरं का. मला खरंच झेपत नाही. मी काही अशी सारखी सारखी रडत नसते. आज खूपच वाईट वाटलं मला म्हणून रडू आलं. खरं तर या सगळ्यामध्ये तुमची काहीच चूक नव्हती. आणि मलाही वाईट वाटतं की तुमची आई काहीतरी चूक करते आणि त्याच्यासाठी तुम्ही सॉरी म्हणता. जाऊ दे, आपण हा विषय सोडून देऊया. कारण असंही तुमच्या आईचं म्हणणं आता मी सिरियसली घेणं बंद केलंय. पण राग गेलाय का तुमचा? रडणं थांबवलं ना तुम्ही? हो. ठीक आहे मग ठेवते. गुड डे. तुम्हालाही. बाय. हा बाय. हॅलो आनंद, हां हॅलो. मी करायला सांगितला होता फोन. तुझ्या मागे. तुम्ही? मी इथे मेहता ग्रुप बरोबर मीटिंग करण्यासाठी आलो होतो. मी पण मीटिंग साठीच बोलवलंय तुला. काय झालं? चांगला शॉक बसलेला दिसतोय तुला. पाणी? नाही. का बोलवलंय मला इकडे तुम्ही? निकिता कशी आहे? आणि मुलं? तिघही मजेत आहेत. तू काय घेणार? नाही, मला काही नकोय. लेट्स कम टू द पॉइंट. आनंद, मला कायम असं वाटतं की तू खूप हुशार माणूस आहेस. तू जर समर बरोबर नसतास ना तर दुसरीकडे कुठेतरी तुला खूप खूप चांगली नोकरी मिळाली असती. कुठे गेला असतास तू. काय कधी कधी आपणच ना इमोशनल निर्णय घेतो आणि अडकतो त्याच्यात. तसं झालंय तुझं. हां, अँड वन मोर थिंग. तू जर नसतास ना तर आमच्या समरची कंपनी एवढी ग्रो पण झाली नसती. नाही हो, असं नाहीये. समर फार ग्रेट माणूस आहे. हा तुझा विनय झाला. पण खरी गोष्ट आम्हाला माहिती आहे. तू आहेस ना म्हणून समर आहे.